पीरफाटा बदगी महसवंडी 10 किलोमीटर रस्ता अंतिम टप्प्यात, पठार भागातील नागरिकांना मोठा दिलासा. सचिन नरवडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्ता मंजूर. आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रयत्नातून पठार भागाला दिलासा. अकोले तालुक्यातील पीरफाटा बदगी महसवंडी या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 10 किलोमीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या रस्त्यामुळे पठार भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या या मार्गाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मागील 1.5 वर्षांपासून काम सुरू आहे. काही ठिकाणी किरकोळ काम शिल्लक असून तेही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती युवक कार्यकर्ते सचिन नरवडे यांनी दिली. या रस्त्यामुळे ब्राह्मणवाडा, बदगी, महसवंडी, काळेवाडी, खामुंडी तसेच परिसरातील गावांना थेट जोडणी मिळणार आहे. नमस्कार. आज आपण काळेवाडी गावात आहे, अकोले तालुक्यातील काळेवाडी गाव. तर जवळजवळ 20-22 वर्षांपासून यांचा रस्त्याचा प्रश्न असा दुर्लक्षित होता. मग ह्या बाजूला यायचं म्हणजे मोठे मोठे खड्डे होते. तुम्ही नागरिक म्हणून तुम्ही पण सांगू शकता. त्याच्यामुळं जसा काय यांचा विकास खुंटला होता. त्यानंतर आपले सचिन भाऊ नरवडे यांनी बराचसा पाठपुरावा केला. आमदार साहेबांनी त्याला बरंचसं सहकार्य केलं. त्याच्यानंतर हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बरोबर त्या निधीतून हा रस्ता मंजूर झाला. तर हा रस्ता म्हणजे आपण स्वतः पाहतोय, आम्ही पत्रकार म्हणून पण पाहिलं की खरंच चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्याला जर पाहिले साईड पट्टे चांगले भरलेत. त्याच्यानंतर ब्रिज, काही ठिकाणी ब्रिज बांधायची वेळ आली, काही ठिकाणी कॉन्क्रीट केलेले आहे. म्हणजे रस्त्याचं जवळजवळ असं 1.5 वर्ष काम चालू होतं बरोबर सलग. तर असं मध्ये वाटायला लागलं होतं की लाडक्या बहिणींमुळे या रस्त्याला निधी कमी पडतोय का आणि रस्त्याचं काम रखडते का, पण असं काही झालं नाही आणि एकदम सुंदर असं छान काम झालं. एक पत्रकार म्हणून मला पण असं समाधान वाटतं की काळीच्यावाडीसारखा आज काळीच्यावाडीचं म्हणजे तसं खूपच हाल होतं तिकडच्या लोकांचं. मनके जायची वेळ आली होती, पण याच्यात असा एकदम अप्रतिम असा आणि रुंदीसुद्धा चांगली, लांबी रुंदीसुद्धा चांगली, जवळजवळ 10 किलोमीटरचा रस्ता असेल. तर सचिन भाऊ नरवडे एक युवा कार्यकर्ते, त्यांनीसुद्धा ह्या रस्त्याचा पाठपुरावा केला, रस्त्यावर वेळोवेळी लक्ष ठेवलं आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी त्यांनी लक्ष दिलेले. ते आज काय सांगतात आपण पाहूया. नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. काय सांगता, कसा झालेला आहे रस्ता तुमचा? खरं तर एक 22 वर्षानंतर हा रस्ता आम्हाला भेटला आणि काळेवाडी गाव, काळेवाडी आणि काळेवाडी पंचक्रोशीतील सर्व गावं, बदगी असेल, जांभळे असेल, हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावरची गाव. खरं तर ह्या पठार भागावरती, ह्या दुर्गम भागावरती, ह्या गावांवरती आजपर्यंत विशेष कोणत्या लोकप्रतिनिधीचं लक्ष नव्हतं. परंतु आम्ही सर्वांनी आमदार महोदयांकडं ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा केला, मागणी केली आणि त्यांनी तो एक 10 किलोमीटरचा रस्ता मंजूर करून दिला. त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम आमच्या सर्व पंचक्रोशीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. खरं तर ह्या रस्त्यासाठी 7 कोटी रुपयाचा निधी साहेबांनी टाकला. त्याचबरोबर हा निधी टाकत असताना गावाला सुद्धा त्यांनी आम्हाला एक, मी असं इकडे जर बघितलं तर भव्य असा सभामंडप 20 लाख रुपयाचा दिला. स्मशानभूमी आम्हाला 20 लाख रुपयाची दिली, स्मशानभूमीचा सभामंडप. म्हणजे आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो की काळेवाडी गावामध्ये 1ही रुपयाचा आमदार निधी म्हणजे मला तरी आठवत नाही आमदाराच्या यापूर्वी कधीच नाही आलं. तर साहेबांच्या कालावधीमध्ये ही कामं, जी महत्त्वाची कामं होती ती झाली आहेत. अजूनही काही छोटी मोठी कामं आहेत, त्याचा पाठपुरावा आमचा चालू आहे. ती बी यापुढील काळात होते. या रस्त्याचं एक महत्त्व मला असं लक्षात येतं, मी ब्राह्मणवाडा गावातून असल्यामुळे जर आपण पाहिलं माझ्याकडे 4 व्हीलर आहे, ती जर घेऊन जायची वेळ आली मला उतरू मार्गे, तर मला टोल पडत होता. खामोडी तिथे बरोबर टोल, डुंबरवाडी तिथे टोल पडायचा. तर आता असं लक्षात येतं की लोकांचं अंतर वाचणारे टोल पण वाचणारे या रस्त्यामुळे. निश्चितप्रमाणे आता आळेफाट्याला जायचं म्हटलं तर साधारणतः अर्धा-पाऊण तास लागतो. परंतु आता हा रस्ता झाल्यामुळं आळेफाट्याचं आमचं जे महत्त्वाची बाजारपेठ असेल, आळेफाटा आहे, ओतूर आहे किंवा इकडं ब्राह्मणवाडा आहे, तर ब्राह्मणवाड्याला मोस्टली 5 मिनिटात माणूस पोहोचतो. पहिले 20 ते 25 मिनिट लागायचे पोहोचायला. आणि आता आळेफाटा असेल किंवा इकडे ओतूर असेल, इकडे पण साधारणतः अर्धा तास खूप झाला त्याच्यासाठी. माझ्या माहितीप्रमाणे इथून जर निघालं तर आपल्याला पिंपरी मार्गे रस्ता निघतोय बरोबर. तोही आता हा जो रस्ता आहे तो बदगीची खांडवाडी आहे, बाबा मंदिरापर्यंत पोहोचलेला आहे. तिथून पुढे सुद्धा एक बसवंडीपर्यंत 5 कोटी रुपयाचं तिथे टाकलेलं आहे त्यांनी. त्याचं काम पण चालू आहे. येणाऱ्या काही दिवसात तो पण रस्ता पूर्ण होईल. म्हणजे जो मेन दळणवळणाचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी आता चांगल्या प्रमाणे साहेबांनी
पूर्ण केलेला आहे. एक ग्रामस्थ म्हणून तुम्ही समाधानी आहे रस्त्याबद्दल? हो हो समाधान. किती वर्ष तुमची म्हणजे ही समस्या होती? समस्या जवळजवळ 22-23 वर्षाची समस्या होती. त्यानंतर जो माणसाची मी वैयक्तिक सांगतो की काळीच्या वाडीला यायचं म्हणजे माणसाचं कंबर्ड मोडत होतं, गाडी मोडत होती, या कंडिशनला रस्ता होता. बरं का, सांगायचं जर म्हटलं तर दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे का पाहुण्यांना आहे ना, आमच्याकडे येण्याला आहे ना खूप त्रास व्हायचा. त्याचं अक्षरशः बोलायची आम्हाला का बुवा काय असा तुमच्या का भाई आम्हाला येण्यासाठी रस्ता पण नाही आहे. हो इकडे काळे साहेब तुम्ही काय सांगता? चालेल, ठीक आहे. बाबूराव महाराज, आपण एक कीर्तनकार आहे, त्याच्यातून तुम्ही समाज प्रबोधन करता. त्या दिवशी पण कीर्तनात तुम्ही किसन महाराज मातेले यांनी आमदारांचे आभार मानले होते. मग आमदार साहेबांचे कशा पद्धतीने आपण आभार मानता? या ठिकाणी खऱ्या अर्थानं काळजीवाडी बदकी जांभळ झाली ही गावं तालुक्याच्या कडावरची गावं आहे. अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असलेली ही गावं गेल्या 5-7 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या सहकार्यातून, आमदार साहेबांच्या कृपा आशीर्वादातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही गावे तालुक्याला आज जोडली असं म्हणायला हरकत नाही. आत्तापर्यंत नुसती फक्त तालुक्यात ही गावं होती पण तालुक्याला जोडलेली नव्हती असंही म्हणायला हरकत नाही. पण आमदार साहेबांच्या विकास कामांमुळं ही वंचित राहिलेली गावं खऱ्या अर्थानं विकासाच्या पर्वावरती आलेली आहेत. आमदार साहेबांचे मी ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सचिन भाऊ, आपले नाव सचिन भाऊ आहे, तुम्ही मुंबईला असं, मुंबई पुणे मुंबईला असं, तर मला असं सांगायचं आहे की आम्ही स्वतः म्हणजे आम्ही पत्रकार आहेत, मीडिया आहे आमची, तर एखादी चुकीची गोष्ट झालं सगळे आम्ही तुटून पडतो, परंतु चांगल्या गोष्टीकडे पण पत्रकारांनी पाहिलं पाहिजे. तर आज आम्ही तुमची बातमी दाखवतोय, आमदारांची पण दाखवतोय की आमदारांनी कसं चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? पहिल्यांदा तुमचा आभार. तुम्ही ब्राह्मणवाड्यावरून काळेच्या वाडीत आला आणि आमदार साहेबांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोचवत आहे. आमदारांचे पण खूप खूप आभार. साधारणतः मी एक 7वी-8वीला होतो त्या रोडनी, त्यावेळेस ह्या रोडचं काम झालं होतं. ह्या रोडनी आम्ही पायी जायचं यायचं प्रत्येक वर्षी तसंच असायचं. कोण निधी टाकत नव्हतं, कोण काही करत नव्हतं, कोणाचं लक्ष नव्हतं. आमदार कोणी हे लोकांना माहिती नसायचं. असायचं पिच्चड आहेत पण ते भेटत पण नव्हते. तर आमदार साहेब कधी सर्वांना उपलब्ध होतात. आपण जी कामे सांगू, काय आपल्या अडचणी सांगू त्या मार्गी लावतात आणि आपल्या समस्यांचं निरसन होतं. आम्ही किंवा आमच्या गावातील ग्रामस्थ कधीही जाऊन त्यांना भेटू शकतात, आपल्या समस्या सांगू शकतात. हे इथं आमची एवढी छोटीशी वाडी आहे तरी आमच्या वाडीला साधारणतः हा रस्ता आणि 2 सभामंडप म्हणजे 40 लाख रुपये आणि हा 7 कोटीचा रस्ता दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. व पुढील विकास कामेसुद्धा आमदारांच्या माध्यमातून होणार आहेत. तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. सचिन भाऊ, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. जर आमचा ब्राह्मणवाडा भाग पाहिला तर आमच्या ब्राह्मणवाडा भागात जवळजवळ सर्व रस्ते आमदार साहेबांनी केलेले आहेत. जो ब्राह्मणवाडा पट्टा जर झाला तिथे विकास कामं भरपूर झालेली, पण त्याच्यातच एक थोडं वाईट असं पण वाटतं की ब्राह्मणवाड्यापासून जो बोटा रस्ता आहे ना तो बऱ्याच दिवस रखडलेला आहे. आमदार साहेबांनी हे पण सांगितलं की तो राजूरपर्यंत आपण कॉन्क्रिटीकरण करणार आहे, परंतु मग तो रस्ता जरा लवकरात लवकर झाला तर आपल्या माध्यमातून बरं वाटेल आम्हाला. आपल्या माहितीसाठी सांगतो, आता जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये बेलापूर ते बोटा 4 कोटी रुपयाचा निधी साहेबांनी टाकला आहे. बजेटमध्ये मंजूर करून हे रस्त्याचं काम आता पूर्ण होईल. आणि त्याचप्रमाणे जो PM आणि CM फंडातून जो रस्ता होणार आहे राजूर ते बोटा महामार्ग जो आहे आपला, याचं रुंदीकरण होणार आहे साहेब? याचं रुंदीकरण सगळं होणार आहे आणि पण त्याला थोडासा कालावधी जाणार आहे. हो, पण त्याआधीच ह्या रस्त्याचं साहेबांनी बेलापूर बोट्याचं काम हाती घेतलेली लवकरच ते रस्ता का मार्गी लागेल. मला वाटतंय ह्या 2026-27 मध्ये हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे. हो, चालेल. धन्यवाद आपल्या सर्वांचे.